रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. माझं नाव मिथुन गाना भोपी, राहणार आकुर्ली. पत्रकारांची साथ घेतो. माझ्यावर पत्रकार परिषद घेण्याचं कारण माझ्यावर अन्याय झाला. घरी येऊन 30-35 मुलं मारायला आली. त्याच्यामुळे घरी तोडफोड झाली. काही आम्हाला सपोर्ट नाही भेटत. आम्ही गरीब परिस्थितीत कामं धंदे करून म्हणजे कॅटरिंगची कामं करतो, तिथे खपत नाही. त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर भरपूर अन्याय केला. कालपासून अन्याय. आम्ही 2 दिवस बाहेर ओवल्यावरून आम्हाला मारायला पोरं बोलवली. 30-35 मुलं होती आज. ती पण आमच्यावर व्हिडिओ आहे, पुरावे सगळं. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा करतो का तुम्ही आम्हाला साथ द्या. कुठून तरी इथून तर साथ नाही भेटत पोलीस स्टेशनमधून आम्हाला. का तर पोलिसांना आमची विनंती आहे का आमची गरीबावर अन्याय होऊ नका देऊ. असं आमच्या घरी लेडीज कोणी नाही, सगळे जेंट्स आहेत. आम्ही 2 भाऊ, मी ना वडील आहेत. कालची रात्री आम्ही बाहेरच झोपलो, घरी पण नाही गेलो. त्याही धमकी दिली आजूपर्यंत का तुम्हाला कापून टाकील, मारून टाकील. त्यांची मुलांची नावं गावातली महेश मस्कर, नवनाथ मस्कर, सागर मस्कर, संतोष मस्कर, सचिन मस्कर, अजून भरपूर अशी 30-35 आहेत ना. त्यांच्या वडिलाचं नाव महेश मस्करच्या, गाना मस्कर ना. ओवल्यावरून त्यांची पहिल्या आईची मुलं होती, त्यांना मारायसाठी ओवल्यावरून 30-35 मुलं मला बोलवली. आज कालपासून ती आकुर्लीमध्येच होती फिरत. आम्ही रूम बांधल्यात. भाडोत्री आमचं तिथून जायत होतं. तर भाडोत्र्यांना बोलले, मी पण नाही, मी जाऊन फक्त विचारले का कशा मुलं बोलता. तर जर का आमच्या लाद्यानं आतमधून चरं गेलं तर माणसं चालण्याने चरं जाणार का, कधी चार असतील का. त्याच्यावरून बाचाबाची झाली. काही कंप्लेंट लावली. ती पोरं आली मारायला. तर आम्हाला एक माणूस कोणतरी सल्ला दिला, घरी जाऊ नका, फुकट मारणार तुम्ही. तर सकाळी मी चौकीला येऊन गेलो. चौकीला येऊन गेल्यावर तर काहीच होणार नाही. घरी जाऊन मग टेन्शन मिटल्यामुळं झोपलो आम्ही. झोपलो तर मिथून गाना मस्कर तो येऊन डायरेक्ट मारहाणी करायला लागला. या छोट्या भाऊच्या ढोपाळ टाकली. तर उठून मिनी मग दरवाजा लावला, त्याला आतमध्येच ठेवला का अजून माणसं घरात यायला नको. 30-35 माणसं होती बाहेर ऑलरेडी. मग काय ते दरवाज्यावर कुऱ्हाडीने या करीत होतं, घाव टाकीत होतं. प्लस खिडक्या 5-6 फोडल्या, गाडी करिश्मा फोडलेली आहे ना. मग आम्हाला पर्याय नाही लागत राहिला. दरवाजा फोडल्यानंतर मग तेवढी आली तर आम्ही मरूच शकतो असं मला वाटलं. म्हणून आमच्या सेफ्टीसाठी मसाला घेतला. आम्ही कुठं काही घावहानी केली नाही ना, काहीच नाही. आमच्या सेफ्टीसाठी मसाला फक्त वापरलं गेलं. का तर विनिकारण ते आमच्याजवळ येऊ नाही शकत मसाले म्हणून. सकाळी आलेलो पोलीस करते सॉल्व झाला तुमचा, तुम्ही निघून जावा. दुसऱ्याचा एक व्यक्ती होता आमच्यावरती, त्याचं नाव नाही मला माहीत. तर तो सोबत होता, तो सिनाऱ्यांच्या पैकी आहे. तो आता तो बोलला सॉल्व झाला, टेन्शन नाही. आता तो व्यक्ती फोन नाही उचलत. पोलीस बोलले, या वडिलांना मी बोलले एनसी देऊन ठेवायची ना क्रॉसवर, म्हणजे आपल्याला धोकाच आहे. एवढी काही मारा याची हे करतात तर धमकीच आहे ना शेवटी. तर पोलीस करतात काहीच होणार नाही, तुम्ही बिनधास्त घरी जावं. त्याच्याहून नाही घेतली. सकाळी घेतली नाही. घेतली वडील होतं, वडिलांनी केली विनंती. वडिलांना तुम्ही जा, काहीच होणार नाही. मग त्याच्या पोलिसांच्या सांगण्याने आम्ही घरी गेलो. तरी पण पोलीस करतो तुम्ही आलेच नव्हते, हजरच नव्हते आले. तर हजर झालतो. आता आम्हाला माहिती आहे, देवाला माहिती आहे, पब्लिकला तर माहीत नाही. त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो, प्रोग्राम मारले. आम्हाला साथ, गरीब आहेत आम्ही, अक्षरशः गरीब आहेत. आम्हाला साथ कुठूनच नाही. घरी एक बहीण राहतो माझी चुलत शेजारी, ती येतं तेव्हा आमचं चालतं जेव्हा पाहून. फक्त आम्हाला न्याय मिळून द्यावा. आमची गरीब बाजू काही आमच्यासाठी न्याय करून द्यावा. त्यांच्याकडे पैसा आहे, भरपूर आहे, सगळी माणसं आहेत त्यांच्याकडे, मोठी मोठी माणसं आहेत. आपल्याकडे कोणी नसतं. मी गरीब. आता याच्या पुढं पण मला पब्लिक नाही आली म्हणजे काही आता चांगले का गावात आल्यावर कापून टाकणार, त्यापेक्षा आतमध्ये राहिलेलो परवडणार. नमस्कार, मी अकोल्याशी बोलते. गुलाब राजेंद्र भगत, गाव अकोले. मी यांच्या कली चालू होत्या भावांच्या. 35 लोक मारून आलेली. दरवाजा धराधर ठोकी, काही पारं आणलेली, कुऱ्हाडी आणलेल्या.
राज आली आणि शिवा बिवा दिली आणि मला पण मारले, बांगड्या बिंगड्या सगळ्या फोडल्या, साडी बिडी फाडलेली. तर मी दुसरी साडी लावून आलो. असं हे करायचं का? अचानक जर मी जर तिथं नसतो मग त्यांची काय परिस्थिती झाली असती? 3च माणसं घराने, तो भाऊ अपंग आहे हा, त्याची उपट घातली तरी करता आम्ही काहीच आणलं नाही. दांडू खाता धरला आम्ही तरी करता नाही करतो हा. आणि मी पकडायला गेलो तर माझी बोटं सगळी कळींची माठली. मी सांगते स्वरा तरी नाही. त्यांची माणसं राह शिवा देतात. हल्ली मनाचं घरी गेल्यावर अशी बोलली का तुला कापून टाकू वरतं. मला न्याय पाहिजे, पोलिसांवर आम्हाला न्याय पाहिजे. ही 3 माणसं काय करतील घरात? अचानक जर कोणाला मारला आता परत तर आम्ही काय करणार हा? पोलीस अजिबात आमची साईड कोण नाही. ती माणसं मोठी मोठी लागून आली हा. मोठी माणसांकच फक्त बघतात. सरपंच आलं त्यांची साईड कोण, सगळं त्यांची साईड कोण. मग आम्ही गरीबाई काय करायचा? सरपंच आहेत ना तुम्ही, फोन केला तर तुम्ही येत नाही. वर्ष आलं तरी आम्हाला शिवाय देता घरी. असलं नाही. रात्रभर पोरं आमची बाहेर, आम्ही रातभर हिंडताव. घरी आलं तर कसं कापून टाकू तिघांना आम्ही काय काय करणार हा? मी जर अचानक तिथं नसतो तर माझ्या भावांची काय अवस्था झाली असती माझ्या मनात माहिती. तेवढी पब्लिक जमा झाली ती हा. फोन केला तेव्हा काही लॉक फोडायचा या केलता, लॉकवरती धावत होतं आणि फोडल्याचा लॉक समजा होतं. भावानं आमचे मारून नसतं टाकलं. 40-50 जण होती आणि त्यात नको आणि लेडीजचं अशा घाण घाण शिवा देऊ गेल्या ना का, लेडीज हिशोबाच्या पण घाण घाण शिवा देऊ गेल्या. अशा शिवा दिल्या ना, अक्षरशः तुम्ही एकदा शिवा ऐकले ना तर बस होईल तुम्हाला. पण अशा शिवा आम्हाला घाण दिल्या ना, अशा शिवा देतात आम्हाला. अरे तुम्ही बैठकीला जाता शिस्ती शिवा द्या. आतमध्ये माणूस आला ना त्यांनी 50,000चा पाकीट माझ्या वडिलांचा उचलला आहे. आम्हाला सगळं संपूर्ण जेवढी भरपाई झाली ना तेवढी संपूर्ण भरपाई मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे.